तर आज पुण्याचे सगळे पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र केसरीचा जो कुस्तीचा फड आहे किंवा ज्या कुस्त्या आहे त्या सुद्धा होत आहे. झालेत का पूर्ण? झाले तर आज फायनल आहे आणि महाराष्ट्र केसरी जो आहे, महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि बघूया आता कोण होतंय ते. पण जो कोणी महाराष्ट्र केसरी होणार आहे त्या पैलवानाला मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि आज अत्यंत आनंदाची गोष्ट ही आहे की बहुजन समाज पक्षामध्ये सन्माननीय मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून काम करणारे अनेक कार्यकर्ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये हुलगेश मर्याप्पा चलवादी जे माजी प्रदेश प्रभारी बीएसपीचे आहेत, त्याचबरोबर ते बीएसपीचे सचिव होते महाराष्ट्राचे, ते माजी नगरसेवक आहेत पुणे महानगरपालिकेचे आणि ते त्याचे मूळ निवासी गुलबर्ग्याचे आहेत, गुलबर्गा जिल्ह्यातले आहेत, पण अनेक वर्षांपासून ते या पुणे शहरामध्ये आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यांचं कॉलेज हायस्कूल अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये अनिल कुमार त्रिपाठी हे पुणे जिल्ह्याचे प्रभारी होते बीएसपीचे, भीमसिंग चलवादी हे अध्यक्ष कर्नाटक आंध्र तेलंगणा राज्य चलवादी माळा विकास महासंघ जो आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट प्रदीप चिंचोलीकर ते हायकोर्टाचे वकील आहेत, मूळ ते लातूरच्या बीएसपीचे लोकसभा उमेदवार होते. त्यानंतर अविनाश इंद्रजित मस्के निवृत्त IPS अधिकारी, विकास जावळे निवृत्त प्रॉव्हिडंट फंड कमिशनर महाराष्ट्र राज्य, प्रकाश सोनवणे, सुधीर वाघमोडे, संतोष आरडे माजी नगरसेवक अशा अनेक मान्यवरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मी स्वागत करतो की बाबासाहेबांचा जो मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि बहुजन समाज पक्षाचे जे कांशीरामजी होते हे कांशीरामजी हे मूळ निवासी पंजाबचे होते, पण ते पुण्यामध्ये राहिले होते. डिफेन्समध्ये ते नोकरीला असताना त्यांनी बामशिप सुरू केलेली होती आणि त्यांनी संपूर्ण देशामध्ये सर्व आपल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्तर प्रदेशमध्ये दलितांचं पॉप्युलेशन 22-23% आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी कांशीराम यांचं फार मोठं योगदान आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली मायावती या 3 वेळेला UPच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि BJPच्या पाठिंबावर सुरुवातीला 3 वेळेला मुख्यमंत्री होत्या. 4थ्या वेळेला मात्र त्या सर्व समाजाला एकत्रित आणून सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असा नारा देऊन त्या ठिकाणी 207 जागा UPमध्ये निवडून आल्या आणि त्या स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री झाल्या होत्या. तर त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. बहुजन समाज पक्षाचं काम बाबासाहेबांचं काम आहे. पण BSPमध्ये काम करणारे जे सगळे हे पदाधिकारी आहेत हे आमचे हुलगेश चलवादी जे आहे ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकांनी प्रवेश केलेला असल्यामुळं या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला अजूनही बळकटी येईल आणि या सर्वांचा योग्य सन्मान करण्यात येईल, त्यांना योग्य पदं देण्यात येतील आणि त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. हे आमचे मूळ आपले चलवादी आहेत हे. आणि आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष देश पातळीवर वाढवण्याचा प्रयत्न माझा सातत्यानं सुरू आहे. आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे. जो आपला RPI आहे तो मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. 3ऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळालेली आहे. 3 वेळेला मी लोकसभेमध्ये होतो आणि कदाचित रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 6 वेळेला संसदेमध्ये जाण्याचा जो मान आहे हा मान बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं, महाराष्ट्रातल्या जनतेमुळं आणि देशभर जे माझ्यासोबत लोक आहेत
त्या सर्वांच्या बळामुळं मला ही संधी मिळालेली आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रयत्नांनी मला ते तिसऱ्यांदा राज्यसभा मिळालेली आहे. त्यामुळं मी देशभर हा पक्ष वाढवणार आहे. माझा एक उद्देश आणि माझा हा संकल्प आहे की सध्या देशामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असणारे 4च पक्ष आहे. त्याच्यामध्ये बीजेपी नंबर 1ला आहे, 2 नंबरला काँग्रेस आहे, 3 नंबरला बीएसपी आहे आणि 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे. त्यानंतर सध्या माझा पक्ष जो आहे तो 2 राज्यामध्ये रिकग्नाइज आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रिकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रिकग्नाइज झाला तर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. पण त्या ठिकाणी सध्याचं वातावरण जे आहे ते बीजेपी आणि एनडीएच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींनी देशाचा जो केलेला विकास आहे, देशाला 4थ्या नंबरवर त्यांनी इकॉनॉमीमध्ये आणलेला आहे आणि सध्या अमेरिका नंबर 1ला आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला जर्मनी आहे आणि 4 नंबरवर भारताचं नाव त्या ठिकाणी आहे. त्यामुळे लवकरच आपली इकॉनॉमी 3 नंबरवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर 2 नंबरवर आम्ही येण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आणि नरेंद्र मोदींचं 2047चं जे व्हिजन आहे, देशाच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करत असताना देश एकदम उंच पातळीवर पोचलेला असेल, या देशामध्ये एक सुद्धा गरीब राहणार नाही, हा एक आमचा संकल्प आहे. आणि मागच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 25 कोटी लोक आपल्या बिलो पॉवर्टी लाईनच्या वरती आलेले आहेत आणि आता आमचा असा पद्धतीचा संकल्प आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींचं व्हिजन जे आहे ते विकासाचं व्हिजन आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा सन्मानाने एनडीएमध्ये आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला देशभर वाढवण्याचा आपला प्रयत्न माझा सुरू आहे. पण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा मिळत नाही आहेत. जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती. तर महाराष्ट्रामध्ये आरपीआयला 2 लोकसभेच्या जागा मिळाल्याने त्या निवडून आल्या, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपला पक्ष रेकग्नाइज होणार आहे. त्यामुळं पुढच्या 29च्या निवडणुकीमध्ये मी बीजेपीकडून माझी अपेक्षा आहे की रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता देण्यासाठी बीजेपीने तेवढ्याला आम्हाला सहकार्य करावं. आणि त्या पद्धतीने आता पुण्यामध्ये तर आपल्या जागा जवळजवळ 9 जागा दिल्या होत्या, त्यामध्ये 6 जागा निवडून आलेल्या आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला डेप्युटी महापौर सुद्धा मिळालेला आहे. परशुराम वाडेकर हे अनेक वर्षांपासून माझ्यासोबत आहेत, त्यांना ही संधी मिळालेली आहे. मागच्या वेळेला ही संधी नवनाथ कांबळे यांनाही मिळालेली होती, नंतर आपले सिद्धार्थ धेंडे यांनाही मिळालेली होती, नंतर सुनीता वाडेकर यांनाही संधी मिळालेली होती आणि पुढे अजूनही आता सध्या वाडेकर तर आहेतच आहे, पण अजूनही पुढच्या वेळेला आम्हाला संधी मिळाली तर नाही पुढच्या वेळेला मिळायला आहेतच. आपल्याकडं हिमालय आहे, बाकीचे लोक आहेत, बघूया. पण सध्या तरी या ठिकाणी आम्हाला सत्तेचा सहभाग मिळालेला आहे. त्यामुळे आता एक आमचा प्रयत्न असा आहे की आता हे जे वर्ष आहे, हे वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्याला 99 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळं त्यावेळेला तर अनटचॅबिलिटी फार मोठ्या प्रमाणात होती, पण आता एवढ्या 100 वर्षामध्ये अनटचॅबिलिटीमध्ये बराचसा फरक पडलेला आहे. पण तरीही आज दलितांवरती खेड्यापाड्यामध्ये अत्याचार होत आहे, ते होऊ नयेत असा प्रयत्न राज्य सरकारने करणं आवश्यक आहे, सगळ्या पक्षांनी हा प्रयत्न करणं आवश्यक आहे, एनजीओनी हा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि देश पातळीवर आमचाही प्रयत्न सुरू आहे की दलित आणि सवर्ण एकत्र आले पाहिजे. बाबासाहेबांचं व्हिजन हेच होतं की दलित आणि सवर्णांना एकत्र आणणं, दलित आणि मराठ्यांना एकत्र आणणं, दलित आणि ओबीसींना एकत्र आणणं, दलित आणि अल्पसंख्याकांना एकत्र आणणं आणि रिपब्लिकन पक्ष सर्वांचा पक्ष जो आहे हा व्हावा ही बाबासाहेबांची प्रामाणिक इच्छा होती आणि त्या दिशेनं पावलं टाकण्याचा आपला प्रयत्न आहे. 17 मेला आम्ही अंदमान निकोबारमध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय लेवलच्या 1,500 कार्यकर्त्यांचं संमेलन हे अंदमान निकोबारमध्ये ठेवलेलं आहे, पोर्ट ब्लेअरला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही ठरवणार आहोत. आणि 4 तारखेला पुण्यामध्ये आमच्या स्टेट कमिटीची मिटिंग होणार आहे.
त्याच्यामध्ये सुद्धा मेंबरशिप वाढवणं आहे, त्यानंतर मतदारसंघ तयार करणं आहे आणि सर्व महिलांचा, सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्ष आहे आणि यामध्ये सर्वांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर त्या दिशेनं आमचं काम सुरू आहे. नाही, भाजपच्या सोबत म्हणजे आता त्या ठिकाणी काय भाजपने जागा मला दिलेल्या नाही आहे, पण आपला पक्ष हा रजिस्टर असल्यामुळं काही ठिकाणी आम्हाला जागा लढणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते काहीच जागा आम्ही लढलोच नाही. तर अलायन्समध्ये काही जागा तिथं आम्हाला मिळाल्या नाही आहेत, पण काही ठिकाणी जागा लढून बाकीच्या ठिकाणी बीजेपीला समर्थन करण्याची आमची भूमिका आहे. पण वेस्ट बेंगॉलमध्ये आमचा विचार आहे की त्या ठिकाणी सगळ्या जागांवरती बीजेपीला पाठिंबा द्यायचा. त्यामुळं वेस्ट बेंगॉलमध्ये आमच्याकडे 20-30 उमेदवार आले होते, पण अजूनही आम्ही तो निर्णय घेतला नाही. अजून ती इलेक्शन 23 आणि 29ला आहे. पण भाजप म्हणजे ज्या जागा आम्ही लढणार आहोत त्या सोडून बाकीच्या ठिकाणी बीजेपीला समर्थन आमचं राहणार आहे. नाही, कुठं लढणार आहे म्हणजे ज्या जागा आता सांगितल्या त्या कुठं असतील ते आपल्या असतील ना त्या जागा. नाही, आता सांगितलं की केरळमध्ये 10-12 जागा, त्यानंतर 25-30 जागा तामिळनाडूमध्ये, 15-20 जागा आसाममध्ये, अशा 3 राज्यामध्ये तर आम्ही निवडणूक लढणार आहोत. नाही, विरोधाचा विषय नाही, विरोधाचा विषय काय नाही. मैत्रीपूर्ण लढवलेला सांगितलं ना तुला. चिन्ह आरपीआय चिन्ह ना, आरपीआयच्या चिन्हावर आता नाही इथं लढले का मुळावर, पण तिथं लढत असताना आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत. अशी कुठली मी प्रेस घेतली नाही, अशी कुठलं मी प्रेस स्टेटमेंट दिलं नाही. ते माहीत चालू कर. या ठिकाणी मध्यंतरी 2 दिवसापूर्वी माझ्याबद्दल चुकीचं वृत्तपत्र छापलं. मी अशी कुठली प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, असली कुठली मी मुलाखत दिली नाही, त्या कुठं प्रेस कोणाला सांगितलं नाही. चहा पाण्याच्या मीटिंगमध्ये सुद्धा बोलणं मी कुठं बोललो नाही. मग अशा पद्धतीच्या बातम्या प्रेसने देणं चुकीचं आहे. या पद्धतीने मी खुलासाही केलेला आहे की या ठिकाणी मला सन्मान मिळत आहे आणि महापौरांनी माझं एकदम चांगलं काम चाललेलं आहे. आता हे बावड्या कोण उठवत आहे हा प्रश्न माझ्यासारख्या समोर आहे. आणि असं कुणी सांगावं मी कोणाला प्रेस नोट दिली, कोणाला काय बोललोय की आमचं भाजपचं पटत नाही किंवा महापौराचं आमचं पटत नाही. चांगलं पटतंय, चांगलं काम चाललेलं आहे. नाही, आमचं चांगलं नाही, महापौरांचं आणि उपमहापौरांचं चांगलं पटतंय आणि नाही पटलं तरी लगेच मिटतंय. काय काय अर्थ आहे स्वीकृतमध्ये आता असं आहे की स्वीकृत नगरसेवक आम्हाला एक मिळावी ही आमची मागणी होती आणि संगीत आठवले आमच्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्या होत्या. त्यांचा वार्ड रिझर्व झाला होता, तो वार्ड मिळाला नाही. त्यामुळे का महिलेला ऑप्शनमध्ये त्यांना आणावं अशी आपली भूमिका होती आणि तसं पत्र आपण दिलं होतं. पण आपले चंद्रकांत दादा आहेत, आपले मोहोळ साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोललो होतो. पण शेवटी काय आपलं नाव आलं नाही त्याच्यामध्ये. ते एक स्वीकृत आम्हाला मिळायला हवं होतं, पण ते काय मिळालेलं नाही आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला मात्र आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू. आता हे 1.25 वर्षाचं किती 2.5 वर्षाचं आहे मला माहीत नाही. हां, तर 2.5 वर्षानंतर तरी आम्हाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही प्रयत्न डेप्युटी मेयरचं पद आहे तर ते 1-1 वर्ष सगळ्यांना वाटून देणार की 2.5 वर्ष फॉर्म्युला काय ठरलेलं आहे? नाही, फॉर्म्युला काय किती आपला 2.5 वर्षाचा होईल ना, 2.5 बरेच जणांची नाराजी होती पहिल्या दिवशी त्यांची निवड झाली. नाराजी असते तर कोणाला तरी एकाला मिळणार. नाराजी असली तरी पक्ष वाढवण्यासाठी नाराजी दूर करून पुढे जायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना काही किती बदल मिळाले तर काय
चला दुसरा. नाशिक प्रकरणामध्ये अनेक अधिकारी आणि मंत्र्यांची नावं येत आहेत. कॅप्टन अशोक खरात आता जर गाईंचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये कोणतं प्रकरण? गोंदूबाबा प्रकरण, अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात. त्याच्यात अनेक IAS अधिकारी असल्याचं बोललं जातंय आणि अनेक मंत्र्यांचे फोटो आहेत त्याच्या संदर्भात, आणि सगळ्या पक्षांचे नेते आहेत. नाही, कुणाचे फोटो आहेत मला माहित नाही, पण माझा फोटो अजिबात नाही आहे. कारण मी कुठल्याही बाबाकडे अजिबात आजाद नाही आहे. मला माहीत आहे की मी कुठल्याही बाबाकडे गेलो तर मला काही मिळणार नाही. त्यामुळं मिळायचं असेल तर ते नक्की मिळणार आहे. पण मी बाबाकडे जाण्याची माझी भूमिका अजिबात नाही आहे. मी बाबासाहेबांना जाणूयाही आहे आणि मी अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणार आहे. श्रद्धेवर माझा विश्वास आहे, पण अंधश्रद्धा असता का कामा नये. आणि कुठल्या तरी बाबांनी सांगितलं मंत्रिपद मिळतं, राज्यसभा मिळते किंवा तिकीट मिळतं असं अजिबात नाही आहे. पण एक लोकांच्या मनामधली एक भावना आहे. त्या भोंदूबाबांनी भोंदूबाबा असता कामा नाही, त्यांनी बाबा असायला हरकत नाही आहे. पण भविष्य जे आहे ते भविष्य काहीतरी सांगायचं आणि त्या ठिकाणी लोकांनी त्याला फॉलो करायचं बरोबर नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा भोंदूबाबांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जो अशोक खरात बाबा आहे, या बाबांनी सगळा तोबा करून टाकलेला आहे. त्यामुळं या बाबाला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि नक्की कोर्टाकडून अशा भोंदू बाबांना कठोर शिक्षा होईल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. नाही, गरज नाही, राजकारण म्हणजे मला अजिबात लागत नाही आहे. त्यामुळे बाकीच्यांना लागण्याची गरज नाही. मला एकमेकाची त्यांना वाटत असेल, त्यांना व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. आणि कुठल्याही बाबांनी जर काय भविष्य जे आहे अशास्त्र आहे आणि भविष्य शास्त्र आहे तर आपलं भविष्य बघायला काही हरकत नाही आहे. पण अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्या बाबावर कोणी जाऊ नये. तर भविष्य शास्त्रयुक्त पद्धतीनं त्यांनी ते बघायला हरकत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अशा लोकांनी अशा बाबांकडे कोणी जाऊ नये, राजकीय लोकांनी जाऊ नये असं माझं मत आहे. नाही, शास्त्र म्हणून माझा विश्वास नाही आहे. पण जर शास्त्र म्हणून भविष्य जे आहे, शास्त्र म्हणून एक भविष्य असं आहे, त्याच्यामध्ये काय कुणाला बघायचं असेल त्याने बघावं. पण मी अजिबात भविष्य बघत नाही आहे. कारण भविष्य बघून काही मिळत नाही मला माहीत आहे. भविष्य न बघताच मला सगळं मिळतंय. त्यामुळं अमित शाह असतील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, विखे पाटील, केसरकर यांचे फोटो त्या खरातांच्या सोबत आहेत. चाकणकरांवर ज्या प्रकारची कारवाई झाली त्या पद्धतीची ह्या व्यक्तींचे फोटो बघतात त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं? नाही, मला वाटतं की अनेक नेत्यांचे फोटो असतील. आता माझ्याकडे पार्लमेंटमधली माझी भाषणं ऐकू सगळे बाबा जे आहे ते बाबा माझी भाषणं ऐकतात. आणि दिल्लीमध्ये काय बाबा मला भेटण्यासाठी येतात. पण माझा काय अशा बाबांवर विश्वास अजिबात नाही. फक्त ते माझ्याशी बोलतात आणि तुमचं भाषण आम्हाला आवडतं म्हणून ते माझ्याकडे येतात. पण आता अनेक लोकांचे जे फोटो आहेत ते फोटो आता मी इथं आलो की अनेक लोक फोटो काढण्यासाठी येतात. आणि अमित शहा बरोबर फोटो आहे का नाही मला माहीत नाही आहे. पण जर असेल तर कुणीतरी त्यांना घेऊन गेलं असेल, बाबा हे आपले बाबा हिंदू धर्माचे आहेत आणि त्यामुळं असे काही फोटो असण्याची शक्यता आहे. पण त्यामुळं अमित शहा काय ती त्यांच्या भविष्य बघायला गेली होती असं अजिबात नाही आहे. त्यामुळं असे काही फोटो असण्याची शक्यता मला माहीत नाही आहे. पण आता अशा बाबांची सगळी चौकशी झाली पाहिजे. असे बाबा जे सगळे महाराष्ट्रात आहेत त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आता ॲक्टिव्ह ॲक्शन घेण्याचं ठरवलेलं आहे. भोंदू बाबांवर मोठी ॲक्शन होत आहे. पण इतरही बाबा जे आहे त्या बाबांची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं अनैतिकता आणि अशा महिलांना फसवणं हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळं अशा बाबांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं आपलं मत आहे. नाही, रिकामं झालेलं आहे पण ते आमच्यासाठी रिकामं झालेलं नाही आहे. त्यामुळं आता रिकाम म्हणजे मागणी कोणी मिळणार नाही. ते राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आहे.
अजितदादा पवार साहेबांच्या ते कोट्यामध्ये आहे आणि अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे त्या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहेत त्या ठरवतील. पण अजितदादांच्या अपघाताची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलेलं आहे आणि सीबीआयची इन्क्वायरी करा अशा पद्धतीची मागणी सुद्धा राज्याच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर चौकशी व्हावी असं माझी सुद्धा आमची सुद्धा भूमिका आहे. तो जो कंपनी आहे त्या कंपनीवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहेच आहे. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की अजितदादांचे सगळे मित्र होते. अजितदादांना कुणीतरी असं घातपाताने मारण्याचं कुणी प्लॅनिंग केलेलं असेल असं मला अजिबात वाटत नाही आहे. पण हा एक मोठा अपघात आहे. त्या अपघातामध्ये अजितदादा गेलेले आहेत. तरीही त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे असं आपलं मत आहे. त्यामध्ये घातपात असेल असं काही मला वाटत नाही आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला, महिला म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जाते का? इतर मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला, महिला म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जाते का? इतर मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही. कुठल्या कोण काय मला माहित नाही काय. नाही म्हणजे कुणाला घेतला नाही तर आता ते मुख्यमंत्री ठरवतील कुणाला घ्यायचा नाही. डीसीएम पण आहे, एकनाथ शिंदे पण गेले, एकनाथ शिंदे पण गेले. नाही गेले असतील एकनाथ शिंदे गेले असतील पण त्याला मला दुसरा विषय विचारा. हा पुणे शहरामध्ये 2 शहराध्यक्ष आहेत. खरा शहराध्यक्ष कोण आहे? हा पुणे शहरामध्ये 2 शहराध्यक्ष नाही पुणे शहरामध्ये संजय सोनवणे निवडून आलेले अध्यक्ष आहेत आणि त्यांना 2.25 वर्ष झालेले आहेत. त्यामुळे 3 वर्षानंतर निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडायचं अशा पद्धती आमची पद्धत आहे. त्यामुळे आमच्या पक्षामधलेच माझे सगळे सहकारी आहेत, अत्यंत ॲक्टिव्ह असणारे सहकारी आहेत. पण त्यांनी चुकीच्या पद्धतीनं अनकॉन्स्टिट्युशनल अशा पद्धतीची काहीतरी कमिटी जाहीर केलेली आहे. ती कमिटी बेकायदेशीर आहे. त्यामुळं त्यांना पक्षामध्ये राहायचं असेल तर त्यांनी पक्षाचे आदेश मानले पाहिजे आणि ज्यावेळेला निवडणूक होईल त्यावेळेला कोणाला अध्यक्ष व्हायचं आहे त्याने निवडणूक लढवावी, निवडून यावं. मागच्या वेळेला तर जवळजवळ 2-3 हजार लोकांनी मतदान केलेलं होतं आणि त्यामध्ये संजय सोनवणे निवडून आलेले आहेत. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नम्र सूचना आहे की आपण सगळे माझे सहकारी आहात, आपण एकत्र बसून हा वाद मिटवला पाहिजे आणि कोणालाही न विचारता किंवा मनाने अशी कमिटी अशी होत नाही आहे. त्यामुळं जर त्यांना काय बदलायचं असेल, यांच्यावर काय आरोप असतील तर एखाद्या अध्यक्षाला लवकरही बदलता येतं आहे. पण संजय सोनवणे अत्यंत साधा माणूस आहे आणि त्याला एवढ्या लवकर बदलण्याचा विषय नाही आहे. 3 वर्षानंतर नक्कीच आम्ही इलेक्शन घेऊ आणि त्याच्यामध्ये नवीन अध्यक्ष आम्ही निवडू. आगामी विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत, तर विधान परिषदेची जागा मागणार. हा विधान परिषदेची जागा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ज्या वेळेला मुंबईमध्ये एक जागा मिळाली नाही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मला ताबडतोब बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की रिपब्लिकन पक्षाला 8-10 जागा देण्याचा आमचा विचार होता. पण एकनाथ शिंदेच्या बरोबर आमची चर्चा फार शेवटपर्यंत चालली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आग्रह धरला होता आम्हाला अर्ध्या जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडे शिवसेनेचे अनेक नगरसेवक आले होते. तर त्यामुळं आपल्याला काय एकही जागा आम्हाला सोडता आली नाही. पण तुम्हाला एक एमएलसी नक्की आम्ही देऊ, 1 किंवा 2 महामंडळाची अध्यक्षपद देऊ, 40-50 तरी जे सदस्य आहेत ते देऊ, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही ताबडतोब या सगळ्या कमिट्या महामंडळ करणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं लवकर आता मला वाटतं ज्यावेळेला कमिट्या होतील त्यावेळेला त्यामध्ये RPIचे कार्यकर्ते सगळे असतील. सगळ्या जिल्ह्याला 1 तरी पद मिळेल अशा पद्धतीचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि 1 MLC आणि 1 किंवा 2 अध्यक्षपदं आपल्याला मिळतील अशी पूर्णपणे अपेक्षा आहे. मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि काल मी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरने महाडला गेलो होतो त्यावेळेला मी त्यांना सुचवलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेला आता त्या सगळं हे स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यावेळेला नेमणुका होतील त्यामध्ये RPIचे अनेक कार्यकर्ते असतील. चला शेवटचा प्रश्न आता मला मुंबईला कार्यक्रम.
हा काय गॅस टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय मोठा. कोणता गॅस टंचाई, हॉटेल बंद पडले, व्यवसाय बंद पडले, सरकारची जी माहिती लपवते असं वाटतं का? कोणी मागणी करते पाहिजे ना? हा, तर आता जो गॅस आणि पेट्रोल डिझेलचा जो प्रश्न आहे, तर आता गॅस आणि पेट्रोल डिझेल कधी कमी पडलो तर अजिबात नाही आहे. पण सध्या जे अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्ध सुरू आहे, इराणमधले मोठ्या प्रमाणात गॅस तयार होतो आणि इराण बरोबर आपले संबंध अत्यंत चांगले आहेत, अमेरिकेसोबत आपले संबंध अत्यंत चांगले आहेत. पण युद्ध जे आहे युद्ध लवकर थांबावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि नरेंद्र मोदी साहेब सगळ्या देशाच्या नेत्यांशी बोलत आहेत आणि त्यामुळं युद्ध थांबवण्यासाठी नरेंद्र मोदींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असू शकते. त्यामुळं युद्ध लवकर थांबेल किंवा ते थांबवावं असं तिन्ही देशांना आपल्या वतीनं आमचं आव्हान आहे की जगाला मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होणार आहे. इराणचं जे युद्ध आहे, इराण आणि अमेरिका, इस्रायलचं, त्यामुळं सगळ्या देशाला, सगळ्या जगाला फटका बसणार आहे. त्यामुळे युद्ध थांबावं अशी आमची अपेक्षा आहे आणि लवकर युद्ध थांबेल यासाठी नरेंद्र मोदीजी प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये त्यांना यश येईल आपल्याला अशी अपेक्षा आहे. सर हाच प्रश्न हिंदूमध्ये युद्ध हो रहा है, गैस की प्रॉब्लम हो रहे, लोग लाइन में खड़े हैं, बिजनेस पर असर पड़ रहा है, क्या बताएंगे? मिडिल ईस्ट में युद्ध हो रहा है, गैस के लिए लोग लाइन में खड़े हैं, बिजनेस पे असर गिर रहा है, उस बारे में बताइए. नहीं, अभी ऐसा है कि गैस वगैरह अपने पास अभी है, अभी 1 महीना 1.5 महीने तक गैस वगैरह अपने पास है. इसी तरह हरदीप सिंह पुरी जी ने संसद में भी बताया है. लेकिन बात सही है कि हर जगह पर मतलब गैस सिलेंडर के लिए लाइनें लग रही है और लाइनें इसलिए भी लग रही है कि भाई गैस जल्दी ख़त्म होगा, इसीलिए लोग लाइन में आ रहे हैं. गैस का स्टॉक अपने पास है, लेकिन अगर युद्ध ज़्यादा चलता रहेगा तो गैस का प्रॉब्लम जरूर होता रहेगा और कई होटल भी बंद हो रहे हैं, कई लोगों के लिए भी तकलीफ हो रही है. लेकिन अभी इसके लिए युद्ध जिम्मेदार है. युद्ध के कारण ही मतलब वहाँ से ईरान से आने वाला जो गैस है वो पूरा नहीं आ पा रहा है. तो भी 2 जहाज मुझे लगता है कि वहाँ से इधर आए हैं, तो जल्दी इस इशू सॉल्व हो सकता है और युद्ध जल्दी ख़त्म होना चाहिए. इसी तरह की हमारी भूमिका है. माननीय नरेंद्र मोदी जी भी कई देशों के साथ बातचीत कर रहे हैं और बहुत जल्दी, आज भी शायद मैंने स्टेटमेंट सुना कि युद्ध जल्दी खत्म हो सकता है, ऐसा ट्रम्प जी भी बोल रहे हैं. लेकिन ईरान को धक्का लगाए कि भाई उनके खोमेनी जो उनके नेता थे उनको मार गिराने से और कई उनके नेता उसमें मरने से ईरान भी मतलब ताकत से लड़ रहा है. तो शायद अमेरिका को लगा होगा कि 4-8 दिन में हम पूरा खत्म करेंगे, लेकिन अभी 25-26 दिन हो रहे हैं, युद्ध चल रहा है. लेकिन इसमें जो कोई ना कोई तो मार्ग निकलना चाहिए और जो हत्याएं हो रही है ये अच्छी बात नहीं है. जिस तरह ईरान में स्कूल के बच्चों के बिल्डिंग पर भी हमला हुआ और ये मानवता के खिलाफ इसी तरह का युद्ध है. युद्ध करना है तो आर्मी के साथ युद्ध होना चाहिए. सिविलियन पर बिल्कुल बॉम्बबारी बिल्कुल नहीं होनी चाहिए. लेकिन ऐसा हो रहा है, ये कुछ ठीक नहीं है. दोनों साइड से भी हमारा निवेदन है कि युद्ध जल्दी खत्म होना चाहिए. और माननीय नरेंद्र मोदी जी ने 1.5 महीना पहले बताया था कि एक बुद्धा के अवशेषों का एक प्रदर्शन म्यूजियम था, उसका उद्घाटन उनके हाथ से हुआ था. तब नरेंद्र मोदी जी ने बताया था कि भाई हमको युद्ध नहीं चाहिए, हमको बुद्ध चाहिए, हमें विश्व शांति चाहिए. तो भारत शांति का विचार करने वाला देश है और आज पाकिस्तान अफगानिस्तान में युद्ध चल रहा है और भारत पाकिस्तान का युद्ध इसलिए नहीं हुआ कि भारत को युद्ध नहीं करना था. भारत को पहलगाम में जो हमारे 26 लोगों की हत्या वहाँ के आतंकवादियों ने की थी, वो आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करने थे. इसीलिए सिंदूर ऑपरेशन के माध्यम से POK में जो आतंकवादियों के अड्डे थे उस अड्डों को ध्वस्त करने का काम अपने आर्मी ने अपने लोगों ने किया था. तो पाकिस्तान के साथ, पाकिस्तान भी भारत के साथ युद्ध नहीं करना चाहता था और भारत भी पाकिस्तान के साथ युद्ध नहीं करना चाहता था. लेकिन आतंकवादियों को खात्मा करने की आवश्यकता थी, वो काम हमारी सरकार ने किया था.
तो बहुत जल्द ही युद्ध खत्म होना चाहिए और विश्व में शांति होनी चाहिए। ये सेकंड वार के बाद ये पहली बार ऐसा हो रहा है कि रशिया यूक्रेन का युद्ध 2.5-3 साल से चल रहा है और ये बात अच्छी नहीं है। तो युद्ध, सभी जो युद्ध है इसको खत्म करने की आवश्यकता है और संवाद से, बातों से मार्ग निकल सकता है। जो भी कुछ विवाद के मुद्दे हैं उस पर बैठकर चर्चा होनी चाहिए और उससे युद्ध ये मार्ग नहीं है, ऐसा हमारा कहना है। सर, रुपया डॉलर के मुकाबले कमजोर हो रहा है, 100 रुपए के आसपास डॉलर रुपया जा रहा है, इससे महंगाई बढ़ रही है, क्या बताएंगे? मुझे लगता है कि बाबा साहब अम्बेडकर जी ने लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स जब पढ़ते थे तो उन्होंने प्रॉब्लम ऑफ द रुपये नाम का एक प्रबंध लिखा था और रुपये को कैसा मैक्सिमम ताकतवर बनाया जा सकता है इसके बारे में उन्होंने लिखा था। लेकिन पहले सरकारों ने ऐसा प्रयत्न नहीं किया है, तो रुपये का मूल्य जो है मूल्य घटता जा रहा है या डॉलर और पाउंड का जो रेट है वो ज़्यादा बढ़ता जा रहा है। तो उसमें कोई ना कोई तो मार्ग निकलना चाहिए और रुपये का जो मूल्य है ज़्यादा बढ़ाने की आवश्यकता है। उसके लिए ज़रूर हमारी जो फाइनेंस में एक्सपर्ट लोग हैं ये उस पर विचार करेंगे और बहुत ही जल्द अपना रुपीज़ का रेट अच्छा बढ़ सकता है, ऐसा हमको विश्वास है। पीएम मोदी बने भारत के सबसे लंबे समय तक सेवा देने वाले नेता। पीएम मोदी सबसे लंबे समय तक बने रहे नेता, क्या बताएंगे? क्या पीएम मोदी सबसे लंबे समय तक सेवा देने वाले नेता बने रहे, सबसे लंबी कारकिर्द रही उनकी। हाँ, तो लंबे समय तक वो सेवा देने वाले नेता रहे हैं और भी वो रहने वाले हैं, क्योंकि दूसरा सेवा देने वाला कोई नहीं दिखता है। राहुल गांधी जी खाली हंगामा करने का काम करते हैं और राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी ज़्यादा नहीं बढ़ सकती है। बहुत सारे कांग्रेस के नेता बीजेपी में आ रहे हैं, आरपीआई में आ रहे हैं। तो मुझे लगता है कि नरेंद्र मोदी जी एक ताकतवर नेता है और लोकसभा में संविधान के मुद्दे पर हमारा भारी नुकसान हुआ था। संविधान बदलेगा, आरक्षण जाएगा, इसी तरह की गलत बातें लोगों के सामने रखकर राहुल गांधी और अपोजिशन ने बहुत ही बड़ा हंगामा किया था। लेकिन तब हमारा नुकसान जरूर हुआ है, लेकिन तब हमने कोई ईवीएम मशीन पर कोई ऑब्जेक्शन नहीं लिया था। तब हमने बोगस वोटिंग उन्होंने क्या ऐसा हमने नहीं बोला था। हमने ये बोला था कि भाई इन्होंने नैरेटिव फैलाने का काम किया था और इसीलिए हमारा नुकसान हुआ है। लेकिन उसके बाद जो भी विधानसभा के चुनाव हुए, वो हरियाणा का चुनाव हो या बिहार का चुनाव हो, दिल्ली का चुनाव हो, महाराष्ट्र का चुनाव हो, सभी चुनाव में, सभी इलेक्शन में हमको बहुत भारी सफलता मिली है। और अभी 5 राज्यों में भी 4 राज्यों में निश्चित रूप से हमारी सरकार आएगी, ऐसा हमको पूरा विश्वास है। और इसीलिए नरेंद्र मोदी जी सबसे ज़्यादा सेवा देने वाले नेता है और 29 में भी हमारी इंडिया की सरकार आएगी और चौथी बार नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनकर सभी लोगों का रिकॉर्ड तोड़ देने वाले हैं। एक आखिरी सवाल, पाकिस्तान ने धमकी दी है कि पाकिस्तान अमेरिका अगर पाकिस्तान पर हमला करता है तो पाकिस्तान भारत के दिल्ली और मुंबई पर हमला करेगा। पाकिस्तान ने धमकी दी है। मुझे लगता है कि अमेरिका अगर पाकिस्तान पर हमला करता है तो पाकिस्तान ने अमेरिका पर हमला करना चाहिए। हमारे ऊपर हमला क्यों करेंगे और हमारे ऊपर हमला कब करते हैं ये हम रात देख रहे हैं। हमको भी पाकिस्तान की मगरूरी खत्म करनी है, तो हम उनके साथ युद्ध नहीं करना चाहते। वहाँ की जनता हमारी जनता, हिंदी बोलने वाली जनता है, इसीलिए। लेकिन अगर पाकिस्तान अगर हमारे ऊपर हमला करता है तो पाकिस्तान को बर्बाद करने का काम जरूर हम कर सकते हैं, इसीलिए। लेकिन ऐसा ना हो, ऐसी हमारी भूमिका है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।